तर निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार समोर आला असून आयोगाने सत्ताधाऱ्यांना निवडणूक जिंकण्यास मदत केली अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे। निवडणुकीच्या अनुषंगाने मला निवडणूक आयोगाचा गलथान कारभार जो आहे तो देखील या संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आहे। बोगस झालेलं मतदान असेल, मंगल कार्यालयामध्ये मतदारांना आणून डांबून ठेवल्याचे प्रकरण असतील, पैशाचा महापूर हा देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने बघायला मिळाला। आणि यात तारीख पे तारीख नावाचा जो एक चित्रपटातला डायलॉग आहे तो या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला कुठेतरी अनुभवायला भेटला। म्हणजे मतदान या दिवशी नाही त्या दिवशी, त्या दिवशी नाही त्या दिवशी, निकाल या दिवशी त्या दिवशी। त्यामुळे एकंदरीत निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक निवडून आणण्याच्या अनुषंगाने मदत केलेली आहे हे देखील या संपूर्ण प्रक्रियेतून स्थापित होत आहे। त्यामुळे फ्री अँड फेअर या निवडणुका या झालेल्या नाही। घायल हूं इसीलिए घातक हूं असं म्हणत धैर्यशील मोहिते पाटलांनी विरोधकांना इशारा दिलेला आहे। धुरंधर पिक्चर बघितला असेल, घायल हो इसलिए घातक हो। तर बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत विजय झालाय। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या होमटाऊन मध्ये ठाकरे सेनेला भरघोस यश प्राप्त झालंय। या संदर्भात ठाकरे सेनेचे आमदार सिद्धार्थ खरात आणि नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकरमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा हा गड आहे, यांचा होमटाऊन आहे आणि प्रतापराव जाधव यांच्या होमटाऊन मध्ये मशाल पेटली आहे। आपल्या सोबत या मशालीचे प्रणेते आमदार सिद्धार्थ खरात आहे। भाऊ काय सांगाल? जय महाराष्ट्र। मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा शिवसैनिक आहे आणि हातामध्ये मशाल घेऊन या ठिकाणी 1 वर्षापूर्वी आलेलो आहे। उद्धव साहेबांचा जो विचार आहे मुळातच मेहकरच्या मातीमध्ये, मेहकरच्या मतदारसंघामध्ये रुजलेला आहे, जिल्ह्यातही आहे। परंतु बाकी मला माहिती नाही, पण मेहकर मतदारसंघामध्ये सगळ्या लोकांनी पहिल्यांदा सर्वप्रथम मला साथ दिली। त्याचबरोबर आता आमचे अतिशय मनमिळावू, सुशील आणि चारित्र्यवान असलेले दूरदृष्टीचे उमेदवार आहेत, जो व्यावसायिक आहेत आणि सगळ्यांना भावलेले, घराघरात पोहोचलेले किशोरभाऊ गारळे आम्ही अतिशय उमदा उमेदवार दिले होते आणि ते म्हणजे सगळ्या मेहकरवासियांचे घरातले उमेदवार होते। मशाल या ठिकाणी ऑलरेडी पोहोचली होती। आमचा उमेदवार अतिशय सगळ्यांना मनमिळावू होता आणि उद्धव साहेबांची मशाल आणि विचार या सगळ्यामुळं हा जो विजय आहे तो जनतेने आमच्या पदरामध्ये टाकलेला आहे। जनतेचे आम्ही आभारी आहोत। जनतेचा जो आशीर्वाद आहे तो आम्हाला मिळालेला आहे। ही निवडणूक जी एकतर्फी झालेली आहे, कारण ही निवडणूक माननीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांच्या नेतृत्वात होती आणि ज्याप्रमाणे आमदार खरात साहेबांना जनतेने आशीर्वाद दिला होता त्याचप्रमाणे जनतेने आज मलाही आशीर्वाद देऊन मला प्रचंड बहुमताने निवडून दिलेलं आहे। मी याबद्दल सर्व जनतेचा आभारी आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, मेहकर, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।